नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। नेमक्या त्याच वेळेला त्यांच्यासाठी अडचणी वाढवणारा निकाल आलाय। वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी केली। यावेळी न्यायालयाने करुणा शर्मा यांना मुंडे यांनी दरमहा एक विशिष्ट आर्थिक रक्कम देण्यास सांगितले। हा मुद्दा धनंजय मुंडे यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असला तरी त्याची सार्वजनिक चर्चा होते आहे। त्याच्या जोडीला या निमित्ताने मुंडे यांच्या बाबत राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। सध्या मुंडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत आणि या आरोपांमुळे मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी सातत्याने होते आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा आलेला निकाल मुंडेंची डोकेदुखी वाढवणार का असा प्रश्न निर्माण करतो। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या वादात न्यायालय काय म्हणाले ते पाहूया। न्यायालय असं म्हणतंय की धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मांनी दिलेले आरोप अंशतः धनंजय मुंडेंवरचे करुणा शर्मा यांनी केलेले आरोप अंशतः मान्य करण्यात येत आहेत। या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये। धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला 1,25,000 रुपये द्यावेत। त्यांची मुलगी शिवानी मुंडे हिला तिचं लग्न होईपर्यंत 75,000 रुपये दरमहा द्यावेत। हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबाने द्यावेत। कोर्टाने ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे की काही जे काही आहे हे प्रोफाईल आहे आणि ते लक्झरी लाईफ मध्ये जगत आहेत, त्याप्रमाणे या अर्जदारांना देखील त्या प्रमाणची इंटरिम ऍप्लिकेशन मध्ये खर्च म्हणून अलाव करणं गरजेचं होतं। परंतु तशा प्रकारची आमच्या समाधानकारक आम्हाला काही अमाऊंट जी अलाव केलेली आहे ती काही तशा प्रकारची नाहीये। त्यामुळे आम्ही यानंतर पुढील न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहोत। जे मेन पिटिशन आहे ते डिसाइड व्हायला वेळ लागेल। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितले की मला माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला उदयनिर्वाहासाठी पैसे लागतील, म्हणून मला 5 ते 25 लाख रुपये द्या। आता फक्त त्या ॲप्लिकेशनवर कोर्टाने सांगितलेलं आहे की तिला 1,00,000 ते 1.25 लाख रुपये महिन्याचे देण्यात हरकत नसावी आणि ते मुंडे साहेबांनी तिला द्यावे। ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है। कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा है इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है, इसीलिए सिर्फ इस बुना पे उन्हें महीने के 1,00,000 से 1.25 लाख रुपए देने चाहिए, बस। इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है। जेव्हापासून हा वाद सार्वजनिकरित्या चर्चेत आला आहे तेव्हापासून यातला कळीचा मुद्दा आहे करुणा शर्मा नक्की कोण आहे। करुणा शर्मा दावा करतात की त्या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत, धनंजय मुंडेंची बायको आहे। धनंजय मुंडेंनी मात्र सार्वजनिकरित्या करुणा शर्मा यांच्याबरोबर आपली लिव्ह इन रिलेशनशिप होती इतकंच मान्य केलेलं आहे आणि परिणामस्वरूप करुणा शर्मा यांना पोटगी मिळवण्याचा अधिकार आहे की नाही हा मुद्दा वादातीत असतानाच मूळ मुद्दा उपस्थित झालाय तो त्या पत्नी आहेत की नाहीत इथपासून। कुठलाही ऑब्झर्वेशन नाही आहे, पोटगीचा वगैरे काही विषय नाही आहे, ती बायको आहे हे पण विषय नाही आहे, तिच्याबरोबर काय फिजिकल अब्यूज झाला हे पण विषय नाही आहे, असं कुठलाही विषय नाही। हे सगळे प्युअरली रूमर्स आहेत। ऐका, मी बायको आहे, 27 वर्ष संसार केलेला आहे, जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे, पण आता मी काढलेला नाही आहे, याच्यावरती आपण पुढे बोलू। आता करुणा शर्मा
आणि धनंजय मुंडे यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा कालावधी हा बीडमध्ये परळीमध्ये गेलेला आहे आणि म्हणूनच आत्ता या क्षणाला धनंजय मुंडेंच्या विरोधात सर्वाधिक बोलणारे सुरेश धस काय म्हणतायत ते लक्षात घ्या। त्यांच्या लेखी करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत। मी अगोदरच म्हणलो होतो की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबांच्या पहिल्या पत्नी आहेत बरं का, म्हणून मला राजश्रीताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही, पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे। आम्हाला संतोष देशमुख वरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही। ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही। आता प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित राहतो की धनंजय मुंडे या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये करुणा शर्मा आल्या कधी, कुठून आणि कशा? करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या आहेत। गेल्या काही वर्षापासून त्या मुंबईत राहतायत। त्या मुंबईमध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतात असं सांगितलं जातं। करुणा शर्मा यांचं म्हणजे करुणा शर्मा हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे। त्या सध्या स्वतःला करुणा मुंडे म्हणवून घेतात। सोशल मीडियावर त्यांनी स्वतःचा परिचय करुणा धनंजय मुंडे असा दिलेला आहे। या वादावर सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगानं मुंडेंच्या वकिलाचं काय म्हणणं आहे आणि करुणा शर्मा काय म्हणतात ते ऐका। बघा, हे पोडगी शब्द वापरणं बरोबर नाही होणार, कारण पोडगी शब्द हा आपण एक लग्नाच्या संबंधाबरोबर जोडतो। हे मेंटेनन्स आउटसाइड मॅरेज जे काय असतात त्याला फक्त मेंटेनन्स हे शब्द वापरावा। माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे। जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही। मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना। काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाखमध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। आपली लढाई लढत असताना करुणा शर्मा धनंजय मुंडेंकडे दरमहा लाखो रुपयांचा खर्च मागतायत। त्याची कारणं त्यांनी न्यायालयात दिलेली आहेत। काही चुकीचा रिपोर्ट कोर्टाच्या ऑर्डर बद्दल व्हायला नको। कुठलाही त्याच्यामध्ये ॲलिगेशन मुंडे साहेबांबद्दल नाही आहे। मुंडे साहेबांनी हिंसा केलेली असत तर कुठे कंप्लेंट पण नाही आहे। एवढंच आहे की आजूबाजूला एवढं न्यूज चालतंय म्हणून हे पण त्याच्यामध्ये फक्त चुकीने ॲड करू नये, तेवढीच विनंती। ह्याच्यामध्ये कोणी अंतिमतः दोषी आहे असं कुठेही न्यायालयानं म्हणलेलं नाही आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला मर्यादित स्वरूपामध्ये सगळ्यांनी आपण बघितलं पाहिजे। या सगळ्यात अचानक एका नव्याच गोष्टीनं वळण घेतलं, कारण जे भांडण आत्तापर्यंत करुणा शर्मा विरुद्ध धनंजय मुंडे इतकंच होतं, त्यात आता शिशिव मुंडे उतरला। हा करुणा मुंडे आणि धनंजय यांचा मुलगा आहे। या दोघांच्या या संततीतला वाद हा आता थेट समोर आलाय आणि त्यात शिशिव मुंडेनं भूमिका घेतली आहे। ती धनंजय मुंडे यांच्या बाजूनं। आपल्या वडिलांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही असं शिशिव सांगतो। इतकंच नाही तर आईच आपल्याला त्रास देते असं त्याला एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून सांगताना आज सगळ्यांनी पाहिलं। आपल्या मुलानंच केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची वेळ त्यामुळे एका आईवर आली। मी पण तितका बोलत होती की न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद, फक्त तितका मी बोलत होती। आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली।
उसका अकाउंट नहीं है। तो कोणी त्याच्याकडनं करवून घेतले का ती पोस्ट? पता नहीं क्या करवाया क्या नहीं करवाया, मी बघितली पण नाही, पोस्ट बघितली पण नाही आहे मी. मला पण पाठवा कोणती पोस्ट. त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत, लिहिलेले आहेत. कोई बात नहीं, मेरा बेटा है, पति इतना कर रहा, बेटा थोड़ा तो कर सकता है ना. या दरम्यान या वादात उडी घेतली ती अंजली दमानिया यांनी. अंजली दमानिया गेल्या काही काळापासून सातत्यानं धनंजय मुंडेंवर विविध प्रकारची अनियमितता केल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा आरोप लावतायत. आणि आता कराड धनंजय मुंडे संबंधाच्या निमित्तानंही अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलं, तर त्यांना उत्तर दिलं सदावर्तेंनी, गुणरत्न सदावर्तेंनी. मी त्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढलेत. पहिला जो काढला तो वाल्मिक कराड आणि ते म्हणजे धनंजय मुंडे. तर असं सांगण्यात येत होतं की त्यांचा संबंध काय, धनंजय मुंडेंनी का राजीनामा द्यावा. तर मी ते दाखवून दिलं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे फक्त नेता आणि कार्यकर्ता हे इक्वेशन नाही आहे, तर ते सरळ सरळ एकत्र आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र आहेत, त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत. आणि काय ते दमानिया वगैरे कोण आहेत, सामाजिक कार्यकर्ते येऊन जाऊन एक म्हणजे एखाद्याच्या पाठपुरावा करायचा, पिछा करायचा आणि काहीतरी आपलं लीड चालायचं. त्या निकालाचा अर्थ तरी स्वतः आधी समजून घ्यायचा, कोणाकडून तरी समजून घ्यायचा ना. स्वतःला नाही जमत तर, स्वतःला जर पोहोचत नसेल तर. ते न करता भटक्या विमुक्त समाजाच्या माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या संबंधीनं काही जरी असलं तरी आपण त्याच्यामध्ये घुसडून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा. या वादात एक मुद्दा नवाच जन्माला आला आणि तो आहे वाल्मिक कराड आणि करुणा शर्मा यांच्यात झालेल्या संघर्षाचा. करुणा शर्मा एका पातळीवर धनंजय मुंडेंशी संघर्ष करत असताना त्यात वाल्मिक कराडचीही एंट्री झाली आणि आधीच धनंजय मुंडे वाल्मिक कराड या संबंधांमुळे अडचणीत असतानाच आता हे नवीन आरोप लागले आहेत. वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्याने तुम्ही पण ते अनुभवले का? आपने ये अनुभव किया कि वाल्मिक कराड उनके काफी करीबी थे? परछाई है वो, परछाई, जवड़ के नहीं, परछाई. और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका. कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मिक कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था. मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है. तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है. आज नौकर के पास 4-4 हज़ार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महीने से. एट्रॉसिटी सारख्या केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला आणि बीड सारख्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोटीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे, 2 कोटीचा गुंडा, ते माझ्यासोबत मारहाण करताय, बायकोसोबत, मंत्रीची बायकोसोबत मारहाण करताय. जे ये होता वाल्मिक कराडनी ज्या वेळे मला मारला होता, कलेक्टरला मी निवेदन दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला आणि जे DG कडे पण निवेदन दिला की माझा फक्त CCTV फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त CCTV फुटेज द्या. आजपर्यंत मला CCTV फुटेज भेटले नाही. इतकी सगळी लढाई लढत असताना आणि वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल बाजूने लागून सुद्धा करुणा शर्मा समाधानी नाहीत. मुंडेंच्या संपत्तीच्या आधारे त्यांना वाढीव रक्कम हवी आहे आणि त्या आपला लढा पुढे घेऊन जाणार आहेत. खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्यांचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे. त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते स्टाम्पवरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे.
अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती, काहीही बोलत नाही होती, तो त्यांना काही भीती नाही होती. पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केलं की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीचे नावावर केली, बेक डेटचे स्टाम्प घेऊन. तर त्याच्यासाठी मी 100% हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टीवरती मी केस टाकणार. पर ये कोई झूठी नहीं होती है, मैं रकेल होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाई कोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो, वो भी निकाल के, चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको. मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ. यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है. या लढाईमध्ये करुणा शर्मा जेव्हा वरच्या न्यायालयात जाऊन अधिकचा मेंटेनन्स म्हणजेच दरमहा अधिकची रक्कम धनंजय मुंडेंकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका मांडतात, तेव्हा या पुढच्या सगळ्या न्यायालयांमध्ये धनंजय मुंडेंचे वकील सुद्धा करुणा शर्मा यांना आव्हान देण्याची भूमिका व्यक्त करतायत. करुणा शर्माने बरेच क्लेम केले. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की करुणा शर्मा जी हे 2020 पासून येऊन कुठलेही काही केस फाईल करतात. त्यांनी मुंडे साहेबांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन पण फाईल केलेलं आहे. जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात त्यांना जायचं हक तर आहे, पण ते हक बजावतात पण आहे आणि जातात आहे प्रत्येक कोर्टात. आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं आणि त्याच दरम्यान त्याच्या संदर्भातल्या विविध तपशिलांना माध्यमात मांडलं जातं. माध्यमात नक्की आलेला तपशील कितपत खरा कितपत खोटा यावरही वकील वाद प्रतिवाद करतायत. धनंजय मुंडेंच्या वकिलांनी जी माहिती माध्यमात दिली जातीये ती तथ्याधारित असावी असा आग्रह धरला आहे. काही चुकीचा रिपोर्ट कोर्टाच्या ऑर्डरबद्दल व्हायला नको. कुठलाही त्याच्यामध्ये ॲलिगेशन मुंडे साहेबांबद्दल नाही आहे. मुंडे साहेबांनी हिंसा केलेली असत तर कुठे कंप्लेंट पण नाही आहे. एवढंच आहे की आजूबाजूला एवढं न्यूज चालतंय म्हणून हे पण त्याच्यामध्ये फक्त चुकीने ॲड करू नये, तेवढीच विनंती. हे काय फायनली काही निकाल लागलेला नाही आहे. ह्याच्यामध्ये कोणी अंतिमतः दोषी आहे असं कुठेही न्यायालयानं म्हणलेलं नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या विषयाला मर्यादित स्वरूपामध्ये सगळ्यांनी आपण बघितलं पाहिजे. हे प्रकरण व्यक्तिगत पातळीवरचं आहे आणि धनंजय मुंडेंच्या साठी सुद्धा ते व्यक्तिगत पातळीवरचं राहणार आहे. मात्र खेदानं इथे नमूद करावं लागेल की याची सार्वजनिक चर्चा झाली, राजकीयदृष्ट्या हे प्रकरण हाताळलं गेलं आणि म्हणूनच माध्यमं त्याची चर्चा करतात. विशेषच्या या भागात तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.